नमस्कार. चला आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहोत ज्यांनी शोषणाच्या अंधारातून बाहेर पडून लाखो लोकांचा आवाज बनण्यासाठी संघर्ष केला. त्यांची ही कहाणी प्रेरणा तर देतेच, पण ती तितकीच महत्त्वाची सुद्धा आहे. तर सुरू करूया लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रवासाला. हे फक्त एक वाक्य नाहीये, तर हे अण्णाभाऊंच्या संपूर्ण आयुष्याचं आणि त्यांच्या कामाचं सार आहे. याच विचाराने त्यांच्या प्रत्येक शब्दाला, त्यांच्या प्रत्येक कृतीला एक दिशा दिली. आणि हेच ते तत्वज्ञान आहे जे आपण आज समजून घेणार आहोत. त्यांच्या कथेची सुरुवात होते एका प्रवासाने, जो फक्त काही किलोमीटरचा नव्हता, तर तो एका अशा मोठ्या प्रवासाची सुरुवात होती जो पुढे जाऊन देशाच्या विचार करण्याच्या पद्धतीला आकार देणार होता. नकाशावर दिसणारा हा मार्ग म्हणजे फक्त 2 ठिकाणांमधलं अंतर नाहीये. हा प्रवास होता गरिबी आणि जातीय अत्याचारातून सुटण्याचा एक प्रयत्न. पण मुंबई शहराने त्यांचं स्वागत तितक्याच कठोर वास्तवानं केलं. इथे ते हमाल झाले, कोळसा वाहक बनले, गिरणी कामगार म्हणून काम करू लागले. आणि मग याच मुंबई शहराने, खास करून माटुंगा लेबर कॅम्पने त्यांची राजकीय ओळख घडवली. खरं तर हे ठिकाण त्यांच्यासाठी जणू क्रांतीची एक कार्यशाळाच ठरलं. इथेच त्यांच्या वैयक्तिक जगण्याच्या लढाईचं रूपांतर झालं कामगारांच्या हक्कांसाठीच्या एका मोठ्या सामूहिक लढ्यात. इथेच त्यांना कळलं की हे दुःख एकट्याचं नाही, तर लाखो श्रमिकांचं आहे. आणि त्यावरचा उपाय फक्त संघर्षात आहे. याच काळात त्यांच्यावर श्रीपाद अमृत डांगेंसारख्या नेत्यांचा प्रभाव पडला. आणि मग काय, 1936 पासून त्यांनी स्वतःला पूर्णपणे कम्युनिस्ट पक्षाच्या कामात झोकून दिलं. पोस्टर रंगवण्यापासून ते मोर्चे काढण्यापर्यंत कामगारांना एकत्र आणण्यासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतलं. चला आता त्यांच्या आयुष्याच्या पुढच्या टप्प्याकडे वळूया, जिथे त्यांच्या लक्षात आलं की सामाजिक बदलासाठी कला हे सगळ्यात शक्तिशाली शस्त्र ठरू शकतं. आणि हे बघा, त्यांनी कलेचा वापर किती जबरदस्त केला. त्यांनी काय केलं तर पारंपरिक तमाशा या लोककलेचं रूपच बदलून टाकलं. जिथे गणपती वंदना व्हायची तिथे राष्ट्रपुरुष आणि मातृभूमीची गाणी गायली जाऊ लागली. म्हणजे मनोरंजनाच्या तमाशाला त्यांनी जनजागृतीच्या लोकनाट्यात बदललं. टिटवाळ्याच्या शेतकरी परिषदेत जन्माला आलेलं हे कलापथक म्हणजे काय, तर जणू संयुक्त महाराष्ट्र चळवळीची एक सांस्कृतिक फौजच होती. या तिघांनी आपल्या शाहिरीने संपूर्ण महाराष्ट्रात जनजागृतीची एक मशाल पेटवली. आता वळूया त्यांच्या लेखणीकडे, त्यांच्या लिखाणाकडे. त्यांचं लिखाण म्हणजे दुसरं तिसरं काही नव्हतं, तर एक कामगार, एक कार्यकर्ता आणि एक कलाकार म्हणून त्यांना आलेले अनुभवच होते. फकीरा ही फक्त एक कादंबरी नव्हती, ती होती एका उपेक्षित समाजाच्या पराक्रमाची गाथा. या कादंबरीने एका अशाच समाजाला आवाज दिला ज्याला तोवर कुणी विचारलं नव्हतं. आणि म्हणूनच या कादंबरीला महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कारही मिळाला. 35 पेक्षा जास्त आवृत्त्या. जरा विचार करा, एकच आकडा पुरेसा आहे हे सांगायला की या पुस्तकाने लोकांच्या मनावर किती खोलवर राज्य केलंय. खरं तर त्यांचं सगळं साहित्य म्हणजे विद्रोहाचं एक भांडार होता. मग ती चित्र असो किंवा मुंबईची गिरणी, त्यांनी नेहमीच समाजाच्या सगळ्यात खालच्या थरातल्या लोकांचं जीवन, त्यांच्या वेदना आणि त्यांचा संघर्ष आपल्या लेखणीतून लोकांपर्यंत पोहोचवला. पण त्यांचा आवाज फक्त महाराष्ट्रापुरता किंवा देशापुरता थांबला नाही. तो पोहोचला थेट 7 समुद्रापार, आणि त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर एक ओळख मिळाली. हा नकाशा बघा. मुंबईतून निघालेला हा आवाज थेट मॉस्कोपर्यंत कसा पोचला हे आपल्याला दिसतं. रशियन, जर्मन, पोलिश, चेक अशा कितीतरी भाषांमध्ये त्यांच्या साहित्याचा अनुवाद झाला. याचं कारण एकच, संघर्षाची भाषा जगभरात सारखीच असते. आणि म्हणूनच बाबूराव बागुल यांनी त्यांना महाराष्ट्राचे मॅक्झिम गॉर्की असं म्हटले. प्रसिद्ध रशियन लेखक मॅक्झिम गॉर्की. किती अचूक आहे बघा ही उपमा. कामगार वर्गाचं आयुष्य चितारणाऱ्या एका जागतिक दर्जाच्या साहित्यिकाला ही एक मानवंदनाच होती. तर मग शेवटी आपण काय पाहतो? एकच व्यक्ती, पण भूमिका किती? एक गिरणी कामगार, एक लोकशाहीर, एक कादंबरीकार, एक कार्यकर्ता आणि एक समाजसुधारक. जणू काही लेखणी आणि हातोडा ही दोन्ही शस्त्र त्यांनी एकाच ताकदीने चालवली. आणि जाता जाता हा एक प्रश्न जो विचार करायला लावतो, आजच्या जगात जिथे विषमता अजूनही आहे, तिथे अण्णाभाऊंसारखे कितीतरी आवाज असतील जे आपल्यापर्यंत पोहोचतच नसतील, नाही का? यावर नक्कीच विचार करायला हवा.